नमस्कार, मी मंगेश कुलकर्णी, ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टंट. श्री ज्योतिष वास्तुविज्ञानमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वास्तुशास्त्र दोष व त्याचे परिणाम हे पाहण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. इंडस्ट्रियल वास्तूबद्दल आज या ठिकाणी थोडीफार माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न आहे. एक छोटासा प्लॉट आहे, त्या 10 गुंठ्याचा साधारणतः त्यांचा प्लॉट आहे. आमचे चांगले जवळचे मित्र आहेत, तर त्यांनी तो 10x10चा प्लॉट विकत घेतलेला होता आणि बऱ्याच वर्षापासून त्यांचा मॅन्युफॅक्चरिंगचा एक युनिट होतं. तर त्या युनिटमध्ये त्यांचा अचानक एक दिवशी खूप मोठा त्यांना फटका बसला. तो झाल्यावरती त्यांनी आम्हाला बोलवलं होतं की तो नुकसान जे झालं ते भयंकर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यांचं. चायनामधून ते प्रोडक्ट आणायचे, इथे भारतामध्ये त्याचं तयार करायचे आणि ते विकलं जायचं. तर बऱ्याच मोठ्या त्यांची इन्व्हेस्टमेंट होती आणि खूप सारं मटेरियल त्यांच्या गोडाऊनमध्ये पडलेलं होतं. त्या खालच्या भागात या पुढच्या भागामध्ये साधारणतः त्यांचं सगळं मटेरियल तयार व्हायचं आणि मागच्या बाजूला त्यांचं सगळं गोडाऊन आणलेलं सगळं मटेरियल असायचं. खूप मोठ्या प्रमाणात त्यांची इन्व्हेस्टमेंट होती आणि आम्हाला असं कोणाचे नाव घेऊन आम्हाला त्यांना हे नाही करायचं. महत्वाचा विषय म्हणजे सांगायचं फक्त आमचा मतितार्थ आहे की बाबा एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताना छोट्या चुकीच्या गोष्टीमुळे नुकसान होऊ नये हा त्याचा मागचा मूळ उद्देश आहे. एक छोटीशी गोष्ट सतत माणूस एवढे मोठे निर्णय घेताना या गोष्टी थोडासा टाळायचा प्रयत्न करतो. नको, काही गरज नाही या गोष्टींची. मग भविष्यामध्ये त्याच्या किती निगेटिव्ह परिणाम होतात ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. 10 गुंठ्याची पूर्ण प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीवरती त्या व्यक्तींची कमीत कमी 11 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती. खूप मोठी इंडस्ट्री होती. 11 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होती. त्यांचं या ठिकाणी आम्हाला गेल्यावरती दृष्टिक्षेपात असं आढळलं, बरोबर डिप्रेशनच्या एरियामध्ये त्यांचं मुख्य गेट होतं. त्या कंपनीचं जे गेट होतं ना ते चुकीच्या दिशेत, म्हणजे पश्चिम आणि वायव्य या दोन्हीच्या मध्ये डिप्रेशनचा एरिया आहे. बरोबर या एरियामध्ये त्यांचं मोठं गेट होतं आणि आग्नेय कोपऱ्यामध्ये एक छोटासा खड्डा त्या ठिकाणी होता. आग्नेय कोपऱ्यामध्ये काही दोष होते. तर सांगायचं म्हणजे 11 कोटी रुपयाची त्यांची कंपनी काही चुकीच्या दोषांमुळे, चुकीच्या कारणांमुळे जळून पूर्ण ती खाक झाली होती. काय तर वरती शेड बांधत होते. शेड बांधताना जे वेल्डिंग करतात ते वेल्डिंगचे काही स्पार्क खालती पडले आणि ते खालती पूर्ण प्लास्टिकचं सामान होतं. ते प्लास्टिकचं सामान अख्खं खाक. आमचं म्हणणं मान्य, प्रत्येकालाच हे पटणार नाही की वास्तू त्या दोषांमुळे एवढा मोठा परिणाम होऊ शकतो. तर ही जर दरवाजा जर समजा योग्य डायरेक्शनला असला असता, योग्य दिशेत असला असता, पश्चिमेत असला असता, उत्तरेत जर असला असता हा दरवाजा, एवढं नुकसान झालं नसतं. एवढंच आम्हाला सांगायचं आहे. लक्षात घ्या, आम्ही 100% म्हणत नाही की वास्तुदोषांमुळेच असं झालं असेल, पण ही प्रत्यक्ष घटना घडलेली आहे. त्या गोष्टीला तुम्ही रिव्हर्स करू शकत नाहीत. हेच जर त्यांनी योग्य दिशेत जर दरवाजा घेतलेला असता तर आज त्यांचं एवढं मोठं नुकसान झालं नसतं. हा एवढाच आमचा सांगायचा मत आहे. तुम्ही कुठलीही मोठा इंडस्ट्री असेल, कुठलाही मोठा कारखाना असेल, एवढी मोठी गोष्ट निर्माण करताना, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताना वास्तुशास्त्राचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. मोठ्या मशिनरीज असतात, करोड रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. लक्षात घ्या, नुकसान होऊ नये हा वास्तुशास्त्राचा मूळ नियम आहे. तर आपल्याही काही समस्या असतील, आपले काही कारखाना असेल आणि असे काही परिणाम जर आपण भोगत असाल किंवा नुकसान होत असेल तर वास्तुशास्त्राच्या योग्य उपाययोजना करून किंवा इन्स्टॉलेशन करून जर त्याचे आपल्याला शुभ परिणाम मिळणार असेल तर अवश्य याचे आपण फायदा घेतला पाहिजे. वास्तुदोष म्हणजे काय, तर हेच मूळ वास्तुदोष आहेत. त्याचे शुभ परिणाम सुद्धा आपण घेऊ शकता. आपल्यालाही काही समस्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता. धन्यवाद. दिसतंय धुराचे काळे लोट आसमंतात पसरलेले दिसतात. त्याचप्रमाणे आगीचे लोट दिसतात, ज्वाळांचे.